हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवू. त्यातला हा पहिला क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण दिलेली. सो फर्स्ट ऑफ ऑल द इक्वेशन 5x plus 3y is equal to 9. It is called to be 1. And the second is 2x minus 3y is equal to 12, equation number 2. Now if we add these two, we can observe here the coefficients of y are same, that is 3, and signs are different. So if we add these two, the plus minus will get cancelled. Now here we have to add coefficients of variable x, that is 5 plus 2, that's 7x. So in this bracket 7 would be there and x as it is. In the same way on the right hand side, 12 plus 9, it's 21. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, मग 21 न्यूमरेटरला आहे तसेच, 7 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर ते डिनॉमिनेटरला जातील आणि 7 ने जर भाग घालवला तर 3 चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 3. नाउ दिस इज द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3. वी हॅव टू पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 कुठल्याही इक्वेशन मध्ये जर ठेवली तर आपल्याला y म्हणजे दुसरा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू मिळेल. सो द फर्स्ट इक्वेशन इज 5x plus 3y is equal to 9. So instead of x we should write 3, that is 5 into 3 plus 3y is equal to 9. मग 5 into 3 15 होईल. ते जर राईट हँड साईडला घेतले तर -15 होतील आणि लेफ्ट हँड साईडला 3y आहे तसेच. सो नाव 9 minus 15 दॅट्स -6. आणि आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 3 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल आणि न्यूमरेटर मधले -6 ॲज इट इज. आता इथं 3 ने भाग घालू, 3 1 3 3 2 6, -2/1 दॅट्स -2. So the solution is 3 minus 2. So this is the solution of these two simultaneous equations. Question number 2 is solve the following simultaneous equations. त्यातले हे पहिले दिले 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. आता या दोन्ही इक्वेशनला पहिल्यांदा आपण नंबर देऊया. Call this is equation number 1 and this is equation number 2. आता या दोन्ही इक्वेशन मधल्या व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंटची आपण कंपॅरिझन करूया. आता ह्याच्यामध्ये आपण असं पाहायचं की a आणि b हे दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यातल्या कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहे तर आपल्याला दिसेल b, कारण त्या दोन्ही इक्वेशनमध्ये b चा कोएफिशियंट 5 आहे आणि त्यांचे साइन वेगवेगळे आहेत. सो वी शुड सबट्रॅक्ट दीज टू. सो इफ वी सबट्रॅक्ट दीज टू इक्वेशन्स, दॅट इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट करू शकतो किंवा 2 मधून 1 सबट्रॅक्ट करू शकतो. सो बाय डुईंग दॅट, आता इथं आपण इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट करूया. त्यामुळे इक्वेशन नंबर 1 पहिल्यांदा लिहून घेऊ. 3a plus 5b is equal to 26. तर सबट्रॅक्ट जे करायचं आहे ते दुसरे इक्वेशन a plus 5b is equal to 22. तर सबट्रॅक्शन करताना दुसरं जे इक्वेशन त्यामधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलायचं आहे. प्लस a चे -a होतील, प्लस 5b चे मायनस, प्लस 22 चे -22. 5b ला -5b निघून जातील, 3a minus a 2a मिळेल, दॅट इज इक्वल टू 26 minus 22 4. आता a ची व्हॅल्यू काढायला हे 2 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील. 2 ने जर भाग घालवला तर 2 2 4. सो a इज इक्वल टू 2/1 म्हणजेच 2. तर ही a ची व्हॅल्यू मिळाली. आता ही जी a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया, आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. सो फ्रॉम इक्वेशन 1, तर इक्वेशन 1 असं आहे 3a plus 5b इज इक्वल टू 26. आता याच्यामध्ये a ची किंमत आपण ठेवूया, a इज 2. सो 3 into 2 plus 5b इज इक्वल टू 26. मग 3 into 2 6 plus 5b is equal to 26 मिळेल. सो 5b is equal to 26 plus 6 राईट हँड साईडला घेतलं तर -6 होतील. सो 5b is equal to 26 minus 6, that's 20. सो b is equal to 20 divided by 5. इथं 5 ने भाग घालू, 5 20. सो b is equal to 4/1 म्हणजेच 4. So a is equal to 2 and b is equal to 4 is the solution of these two equations. Therefore, the solution is 2 4. That is, value of a is 2 and value of b is 4. The next pair of simultaneous equations, again we have to solve this. Call this as equation number 1 and this as equation number 2. आता या दोन्ही इक्वेशनची जर आपण कंपॅरिझन केली तर कुठल्याच व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाहीत. मग ते सेम पहिल्यांदा आपल्याला करून घ्यावे लागतील. मग इथे x चे कोएफिशियंट सेम करणं जास्त सोपं आहे, कारण दुसऱ्या इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट 3 आहे आणि पहिल्यामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे इथे इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर x चे कोएफिशियंट सेम होते. त्यामुळे पहिली स्टेप आपली अशी असेल, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1
बाय 3 न का, कारण दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो 3 आहे. मग पहिल्या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मला आता 3 न मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू एक्स म्हणजेच 3x प्लस 3 इंटू 7 21y इज इक्वल टू 3 इंटू 10 30. आता हे इक्वेशन तिसरं आपल्याला मिळालं. आता इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 1 वरून आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे आता इक्वेशन 1 हे विसरून जायचं. आता राहिले आपल्याकडे दोनच इक्वेशन 2 आणि 3. आता या दोन्हीची कंपॅरिझन करूया. इक्वेशन 2 मध्ये आणि इक्वेशन 3 मध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम आहे, त्यांचे साइन पण सेम आहेत, म्हणजे या दोन इक्वेशनचे आपल्याला करायचे सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2, आता याच्यामध्ये इक्वेशन 2 आपण सबट्रॅक्ट करूया फ्रॉम इक्वेशन 3, कारण आता इक्वेशन 1 वरूनच 3 घेतले, त्यामुळे इक्वेशन 1चा आता आपला संबंध काही राहिलेला नाही. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करूया. मग इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट करायचं, त्यामुळे ते पहिल्यांदा घेऊया, म्हणजे 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. त्याच्यामधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे सबट्रॅक्शन करताना प्रत्येक टर्मचं साईन बदलू. हे प्लस 3x चे मायनस होतील, मायनस 2y चे प्लस होतील, आणि इथं प्लस 7 चे मायनस होतील. प्लस 3x ला मायनस 3x निघून जाईल. 21y प्लस 2y 23y होतील. दॅट इज इक्वल टू 30 मायनस 7 23. आता y ची व्हॅल्यू काढायला 23 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. दॅट इज 23 डिवायडेड बाय 23. इथं एकचा भाग जाईल, 23 एके 23. सो y इज इक्वल टू 1 बाय 1, दॅट्स 1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 किंवा 3 कशातही ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, कारण इक्वेशन 1 हे सगळ्यात सोपं आपल्याला दिसतंय, त्यामुळे कॅल्क्युलेशन आपल्याला कमी करावं लागेल. सो विल चूज दॅट वन. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती इथं ठेवूया. सो x आहे तसंच घेऊ, प्लस 7 इंटू y म्हणजे 7 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 10. सो x इज इक्वल टू 10. 7 इंटू 1 म्हणजे 7, ते जर राईट हँड साईडला घेतले तर मायनस 7 होते. So x is equal to 10 minus 7, that's 3. So this is the value of x. Therefore value of x is 3 and value of y is 1. Therefore the solution is 3, 1. पहिल्यांदा x coefficient आणि नंतर y coefficient लिहायचं. This is the next pair of simultaneous equations. पुन्हा एकदा सुरुवात आपण यांना नंबर देण्यापासून करू. हे पहिले इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन. आता यांची कंपॅरिझन करूया. इथं वायचं कोएफिशियंट इक्वेशन 1 मध्ये 3 आहे आणि इथं 1 आहे. मग इक्वेशन 2 ला जर आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर वायचे कोएफिशियंट सेम होतील, त्यामुळे इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करूया. सो द फर्स्ट स्टेप इज मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 2 मधल्या प्रत्येक टर्मला आता 3 न मल्टिप्लाय करायचं. पहिल्याला 3 इंटू 2x म्हणजेच 6x होईल, प्लस 3 इंटू y म्हणजेच 3y इज इक्वल टू 13 इंटू 3 म्हणजेच 39, 13 39. आता ही नवीन इक्वेशन मिळालं आपल्याला, इक्वेशन नंबर 3. आता हे कशावरून मिळालं, इक्वेशन 2 वरून. त्यामुळे इक्वेशन 2 याचं काम आता संपलं. आता इक्वेशन 1 आणि 3 ची कंपॅरिझन करायची. त्याच्यामध्ये वायचं कोएफिशियंट सेम आहे, साइन्स वेगवेगळे आहेत. साइन्स जर वेगवेगळे असतील दोन इक्वेशन मधल्या एखाद्या व्हेरिएबलचे, तर आपण त्यांची ॲडिशन करतो. सो वी हॅव टू ॲड दिस टू इक्वेशन्स. दॅट इज हिअर ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. आता इक्वेशन नंबर 1 आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, प्लस इक्वेशन 3 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. या दोन्हीची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना साईन काही बदलणार नाही. मायनस 3y ला प्लस 3y निघून जाईल. 2 प्लस 6 8x मिळेल इज इक्वल टू 39 प्लस 9 48 मिळेल. आता एक्सची व्हॅल्यू काढायला 8 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. सो 48 डिवायडेड बाय 8, इथं भाग जाईल 8 48. सो x इज इक्वल टू 6. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. आता ही एक्सची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवूया. त्यातल्या त्यात इक्वेशन नंबर 2 आपल्याला जास्त सोपं दिसते. आता इक्वेशन 2 घेऊया आणि त्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो इक्वेशन 2 इज 2x प्लस y इज इक्वल टू 13. सो 2 इंटू व्हॅल्यू ऑफ x इज 6, तिथं सबस्टिट्यूट करू, प्लस y इज इक्वल टू 13. सो 6 इंटू 2 12 प्लस y इज इक्वल टू 13. म्हणजेच y ची व्हॅल्यू काढायला 13 प्लस 12 या बाजूला घेतलं तर मायनस 12 होतील. दॅट इज y इज इक्वल टू 13 मायनस 12 1. That is, the solution is xy is equal to 6, 1. So this is the solution of these two equations. So this is the next pair of simultaneous equations, called this is equation number 1, this is equation number 2.
ह्याच्यामध्ये सुद्धा एमचा कोएफिशियंट आपल्याला सेम करता येईल. तर पहिल्या इक्वेशनमध्ये एमचा कोएफिशियंट 5 आहे, दुसऱ्यामध्ये जर 5 आणायचं असेल तर इक्वेशन 2 ला 5 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो द फर्स्ट स्टेप इज मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. म्हणजे मग असं होईल 5 इंटू एम म्हणजेच 5m मायनस 5 इंटू 6 म्हणजेच 30n इज इक्वल टू मायनस 7 इंटू 5 मायनस 35. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 ह्याच्यावरून इक्वेशन 3 मिळाले. आता इक्वेशन 1 आणि 3 यांची आपण कंपॅरिझन करूया. त्याच्यामध्ये एमचा कोएफिशियंट सेम आहे, साइन सुद्धा सेम आहे, म्हणजे आता सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून 3 सबट्रॅक्ट करूया. मग इक्वेशन 1 असं आहे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. त्याच्यातून थर्ड इक्वेशन म्हणजेच 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो प्लस 5m विल बिकम मायनस 30n प्लस आणि मायनस 35चे प्लस 35. प्लस 5m ला मायनस 5 निघून जाईल. 3 प्लस मायनस 3 प्लस 30 इट्स 27n आणि 19 प्लस 35 54 मिळेल. मग एनची व्हॅल्यू काढायला 27 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल, दॅट इज 54 डिवायडेड बाय 27. 27 भाग जाईल, 27 दुनी 54. सो n इज इक्वल टू 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ n. आता ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये आपण ठेवूया. आता ते इक्वेशन कुठलं घ्यायचं, तर सर्वात सोपं जे असेल ते साधारणपणे आपण घेऊया, म्हणजे कॅल्क्युलेशनचा भाग सोपा होतो. आता इक्वेशन 2 इथं सर्वात सोपं दिसते आपल्याला, मग ते इक्वेशन घेऊया. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. आता ह्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ठेवायची आहे, इट इज मायनस 6 इंटू n ची व्हॅल्यू 2 आहे इज इक्वल टू मायनस 7. सो m मायनस 6 इंटू 2 12 दॅट इज इक्वल टू मायनस 7. m ची व्हॅल्यू काढायची आहे, मायनस 12 आपण राईट हँड साईडला घेऊया, प्लस 12 होतील. सो m इज इक्वल टू मायनस 7 प्लस 12 5. तर ही झाली m ची व्हॅल्यू. m is equal to 5 and n is equal to 3. Therefore, the solution is 5, 2. This is the next question. 5x plus 2y is equal to minus 3. Call this is equation number 1. And x plus 5y is equal to 4. Equation number 2. इथं सुद्धा x चे कोएफिशियंट आपल्याला सेम करता येईल. तर ते सेम करायला पहिल्या इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट 5 आहे, त्यामुळे दुसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करूया. So the first step for solving this is multiplying equation 2 number 2 by 5. मग 2 मधल्या प्रत्येक टर्मला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया. 5 इंटू x म्हणजेच 5x प्लस 5 इंटू 5 25y इज इक्वल टू 5 इंटू 4 20. हे नवीन इक्वेशन मिळालं, त्याला दुसरा नंबर देऊया पुढचा, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि 3 ची कंपॅरिझन करूया, कारण इक्वेशन 2 वरून आपण इक्वेशन 3 मिळवलेलं आहे. इक्वेशन 1 आणि 3 मध्ये x चा कोएफिशियंट सेम आहे, साइन्स पण सेम आहे, याचा अर्थ इथं आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1. आता इथे इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया आपण फ्रॉम इक्वेशन 3. ज्या इक्वेशन मधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं ते पहिल्यांदा घ्यायचं. मग इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट करायचं, त्यामुळे थर्ड इक्वेशन पहिल्यांदा घेऊया. 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 मायनस फर्स्ट इक्वेशन इज 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3. तर ही सबट्रॅक्शन करताना साईन बदलायचं, प्लसचे होतील मायनस, प्लसचे मायनस, मायनसचे प्लस. प्लस 5xला मायनस 5x निघून जाईल. 25 मायनस 2 23 मिळेल इज इक्वल टू 23 इंटू y मिळेल, आणि राईट हँड साईडला 20 प्लस 3 23. y ची व्हॅल्यू काढायला 23 आपण राईट हँड साईडला घेऊया, ते डिनॉमिनेटरला जातील, 23 न 1 चा भाग जाईल. सो y इज इक्वल टू 1/1 म्हणजेच 1. तर ही y ची व्हॅल्यू आता कुठल्याही एका इक्वेशनमध्ये आपण ठेवूया. आता ह्यातलं सर्वात सोपं इक्वेशन 2 दिसतं आपल्याला. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 इट इज x प्लस 5y इज इक्वल टू 4. मग त्यामध्ये आता y ची व्हॅल्यू ठेवूया. 5 इंटू y आहे इथं, y ची व्हॅल्यू 1 काढली, दॅट इज इक्वल टू 4. So x plus 5 into y means 5 is equal to 4. So to find the value of x, we have to transfer plus 5 to the right hand side. It would be minus 5. That is x is equal to 4 minus 5 minus 1.
So this is the value of x. Therefore, the solution of these two equations is value of x is -1 and value of y is 1. So the solution is -1, 1. Okay, this is the next question. Here the coefficients of the variables x and y are given in the form of fractions. So first of all, we should eliminate that one. That is, we should eliminate the denominator. आता ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला 3 आहे. मग थ्रूआउट जर आपण ह्या पहिल्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं तर ह्यातल्या प्रत्येक टर्मला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 3 × 1/3x. हे पहिल्या टर्मला आपण मल्टिप्लाय केलं. दुसऱ्या टर्मला म्हणजे y ला पण 3 न मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 3 × y. आणि असं जर केलं तर राईट हँड साईडला सुद्धा 3 न मल्टिप्लाय करायचं. सो 3 × 10/3. In the same way for the second equation denominator मध्ये तर 4 आहे. म्हणजे थ्रूआउट आपण 4 न मल्टिप्लाय करूया इथं. मग पहिल्या टर्मला म्हणजे 2x ला 4 न मल्टिप्लाय करूया. 4 × 2x प्लस सेकंड टर्मला सुद्धा 4 न मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 4 × 1/4 × y. दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडला सुद्धा 4 न मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 4 × 11/4. आता इथं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 ला 3 निघून जाईल. राईट हँड साईडला सुद्धा 3 ला 3 निघून जाईल. म्हणजे इथं शिल्लक राहील 1 × x म्हणजेच x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन नंबर 1 याला म्हणूया आपण. आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 4 × 2 म्हणजेच 8x मिळेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 ला 4 निघून जाईल प्लस y शिल्लक राहील इज इक्वल टू इथे सुद्धा 4 ला 4 निघून जाईल 11 शिल्लक राहील. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता यामध्ये इक्वेशन 1 आणि 2 ह्याच्यामध्ये x आणि y दोन्हीचेही कोएफिशियंट सेम करता येईल. इक्वेशन या दोन्हीमध्ये y चे कोएफिशियंट सेम करणं जास्त सोपं आहे. कारण पहिल्या इक्वेशनमध्ये y चे कोएफिशियंट 3 आहे. मग दुसऱ्या इक्वेशनला 3 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. x चे सुद्धा कोएफिशियंट आपण सेम करू शकतो. मग तसं जर करायचं असेल तर इक्वेशन 1 ला आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करणं जास्त सोपं आहे. म्हणजे कॅल्क्युलेशनचा भाग कमी होईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. आता 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ह्यातल्या प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 8x × 3 म्हणजेच 24x प्लस y × 3 म्हणजेच 3y इज इक्वल टू 11 × 3 म्हणजेच 33. हे मिळाले इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 यांची जर कंपॅरिझन केली तर y चे कोएफिशियंट सेम आहेत, साइन सुद्धा सेम आहेत. म्हणजे इथं सबट्रॅक्शन आपल्याला करायचे. नेक्स्ट स्टेप इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. 3 मधून 1 सबट्रॅक्ट करूया. मग इक्वेशन 3 काय आहे तर 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आणि इक्वेशन 1 आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन करताना प्रत्येक टर्मचं साइन बदलायचं आपल्याला. प्लस x चे -x प्लस 3y चे मायनस प्लस 10 चे मायनस. प्लस 3y ला -3y निघून जाईल. 24x - 1x 23x मिळेल इज इक्वल टू 33 - 10 23 मिळेल. इथे x ची व्हॅल्यू काढायला लेफ्ट हँड साईडचे 23 आपण राईट हँड साईडला घेऊया म्हणजे डिनॉमिनेटरला जातील. 23 × 23 1 चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 1/1 म्हणजेच 1. तर ही x ची व्हॅल्यू मिळाली. आता ही इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. x ची व्हॅल्यू म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1 इज x प्लस 3y इज इक्वल टू 10. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 आपण काढलेली आहे ती इथे रिप्लेस करूया. प्लस 3y इज इक्वल टू 10. दॅट इज 3y इज इक्वल टू 10 प्लस 1 जर राईट हँड साईडला घेतले तर -1 होतील. सो 3y इज इक्वल टू 10 - 1 दॅट्स 9. y ची व्हॅल्यू काढायला 3 आपण राईट हँड साईडला घेऊया म्हणजे 9/3 होतील. 3 ने जर भाग घालवला तर 3 × 9. सो y इज इक्वल टू 3/1 दॅट्स 3. So value of x is 1 and value of y is 3. Therefore, the solution of these simultaneous equations is 1, 3. हा पुढचा प्रश्न आहे. 99x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. इथे एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. म्हणजे या दोन्ही इक्वेशन्सची जर आपण कंपॅरिझन केली तर एक लक्षात येईल की यामध्ये x चा जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y चा आहे आणि याच्यामध्ये y चा जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये x आहे. असं जर असेल तर इथं
या दोन्हीची पहिल्यांदा ॲडिशन करायची आणि नंतर सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे ते इक्वेशन जे आहे ते सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. सो फॉर दॅट first of all call this as equation number 1 and this as equation number 2. So first add these two equations, that is adding equation 1 and 2. Equation 1 असा आहे 99x plus 101y is equal to 499 plus second equation is 101x plus 99y is equal to 501. या दोन्हीची करू ॲडिशन. 99 plus 101 is 200, x plus 101 plus 99 200y is equal to 499 plus 501 it's 1000. आता सगळीकडे आपण थ्रूआउट जर 200 डिवाइड केलं तर इथे आपल्याला असं मिळेल 200x डिवायडेड बाय 200 प्लस 200y डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. मग इथं 200ला 200 अंशात आणि छेदात निघून जाईल. राईट हँड साईडला 5चा भाग जाईल. सो लेफ्ट हँड साईडला शिल्लक राहील x प्लस वाय इज इक्वल टू 5/1 म्हणजेच 5. ह्याला आपण पुढचा नंबर देऊया, इक्वेशन नंबर 3. आता एकदा ॲडिशन झाल्यानंतर पुन्हा एकदा सबट्रॅक्शन करून बघूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, म्हणजे 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. मग इक्वेशन 2 आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. त्याच्यातून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं, दॅट इज 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. तर सबट्रॅक्शन करतोय म्हणजे प्रत्येक टर्मचा साईन बदलायचा आहे. प्लस 99xचे होतील मायनस 99x, प्लस 101yचे होतील मायनस 101y आणि प्लस 499चे होतील मायनस 499. इथं 101x मायनस 99x म्हणजे 2x मिळेल. 99y मायनस 101y मायनस 2y मिळेल. 501 मायनस 499 2 मिळेल. तर इथे सुद्धा थ्रूआउट आपण 2 न डिवाइड करू शकतो, दॅट इज 2x डिवायडेड बाय 2 मायनस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2, म्हणजे आणखी सिंपल इक्वेशन आपल्याला मिळेल. ह्या 2ला 2 निघून जाईल, इथे 2ला 2 निघून जाईल, इथे 2ला 2 निघून जाईल, 1चा भाग जाईल, म्हणजे इथं फर्स्ट टर्ममध्ये फक्त एक शिल्लक राहील मायनस y इज इक्वल टू 1/1 म्हणजेच 1. त्याला पुढचा नंबर देऊया 4. आता हे इक्वेशन 1 आणि 2 जे आपल्याला दिले होते त्याच्यावर आपण सिम्पलर इक्वेशन्स तयार केले, इक्वेशन 3 आणि 4च्या फॉर्ममध्ये. आता इक्वेशन 3 आणि 4 यांची कंपॅरिझन करूया. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की वायचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे या दोन्हीची जर ॲडिशन आपण केली तर y इलिमिनेट होईल. सो ॲडिंग इक्वेशन्स 3 अँड 4. इक्वेशन 3 असं आहे x प्लस y इज इक्वल टू 5 प्लस इक्वेशन 4 आहे x मायनस 5 इज इक्वल टू 1. प्लस वायला मायनस वाय निघून जाईल, x प्लस एक्स म्हणजेच 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 6. एक्सची व्हॅल्यू येईल 2 जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल. 2 भाग घालवलं तर 2 6. सो x इज इक्वल टू 3. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. मग ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये ठेवूया. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 3 असा आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 3 ठेवू प्लस वाय इज इक्वल टू 5. वायची किंमत आपल्याला काढायची आहे, प्लस 3 आपण राईट हँड साईडला घेऊया, मायनस 3 होते. सो y is equal to 5 minus 3, that's 2. So this is the value of y. Therefore, the solution of these simultaneous equations is 3, 2. And this is the last question. Again, we have to solve this one as we have solved the previous one. पहिल्यांदा इक्वेशन 1 म्हणू, याला इक्वेशन 2 म्हणू, कारण कोएफिशियंट्स आपल्याला सेम दिसतात. म्हणजे इथे x चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये y चा आहे आणि इथं y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये x आहे. पहिल्यांदा या दोन्हीचे ॲडिशन करूया. सो ॲडिंग इक्वेशन्स 1 अँड 2. इक्वेशन 1 आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 प्लस पुढचं इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. 9 7 16, 106 x होतील मायनस इथं सुद्धा 106y इज इक्वल टू 424.
आता थ्रू आउट आपण 106 ने डिवाइड करूया. सो 106 डिवाइडेड बाय 106 मायनस 106y डिवाइडेड बाय 106 इज इक्वल टू 424 डिवाइडेड बाय 106. मग इथं 106 ला 106 निघून जाईल आणि इथं 106 न 4 चा भाग जाईल. म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन असं मिळेल x मायनस वाय इज इक्वल टू 4/1 म्हणजेच 4. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता ह्याच पद्धतीने या दोन्हीचे एकदा सबट्रॅक्शन करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 असा आहे 57x मायनस 49y is equal to 252 minus equation 1 is 49x minus 57y is equal to 172. सबट्रॅक्शन आपण करतोय. साइन बदलायचे, प्लस 49 चे मायनस, मायनसचे प्लस, इथं प्लसचे मायनस. 57 मायनस 49 8x मिळतील. 49y मायनस 49y प्लस 57 उत्तर प्लस 8y मिळेल इज इक्वल टू 252 मायनस 172 80 मिळेल. तर इथे सुद्धा थ्रू आउट आपण 8 ने डिवाइड करू शकतो. त्यामुळे 8x ला 8 ने डिवाइड करू प्लस 8y ला 8 ने डिवाइड करू इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 8. इथं 8 ला 8 अंशात छेदात निघून जाईल. इथं सुद्धा 8 1 8 80. सो x प्लस y इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 1 म्हणजेच 10. इक्वेशन नंबर 4. आता इथे इक्वेशन 3 आणि 4 यांची कंपॅरिझन केल्यावर असं लक्षात येतं की y चे कोएफिशियंट सेम आहेत, साइन वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दोन इक्वेशन ॲडिशन करूया यांची. सो ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. मग इक्वेशन 3 असं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस इक्वेशन 4 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. या दोन्हीची जर ॲडिशन केली तर प्लस वायला मायनस वाय निघून जाईल. x प्लस एक्स म्हणजेच 2x. 4 प्लस 10 14. सो x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2. 2 जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाते. इथं 2 न जर भाग घालवला तर बेस असते 14. सो x इज इक्वल टू 7/1 दॅट्स 7. तर ही x ची व्हॅल्यू. तर ही इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये आपण ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 असं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. मग x ची व्हॅल्यू 7 आहे, मायनस वाय इज इक्वल टू 4. मग y ची व्हॅल्यू काढायला मायनस वाय लेफ्ट हँड साईडलाच ठेवूया आणि प्लस 7 राईट हँड साईडला घेऊया, मायनस 7 होईल. दॅट इज मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 7 दॅट्स मायनस 3. दोन्ही बाजूचं मायनस साईन जर काढून टाकलं तर y इज इक्वल टू 3 मिळेल. So this is the value of y. Therefore, the value of x is 7 and value of y is 3. So solution of the simultaneous equations is 7, 3.